नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आजचा प्रश्न असा आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 24 आज 30 असून त्यांचा लसावी 120 आहे, तर त्या दोन संख्या शोधा। तर मुलांनो काय करायचे पहा, आपण अशा प्रकारचा प्रश्न पाहिला होता। ज्यावेळेस आपल्याला गुणोत्तर दिलेलं असतं, अगोदर त्याचं संक्षिप्त रूपांतर तयार करून घ्यायचे। म्हणजे 24 आणि 30 या संख्यांना 6 ने भाग जाईल, म्हणजे 6 चौक 24 आणि 6 पंचे 30, म्हणजे यांचं संक्षिप्त गुणोत्तर 4 आसपास हे आलेलं आहे। आपल्याला मुलांना आता या ठिकाणी लसावी दिलेला आहे आणि त्यावरून मग संख्या शोधायच्या। तर अशा वेळेस काय करायचं मुलांनो, तुमचा जो लसावी दिलेला आहे त्या लसावीला काय करायचंय, हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराच्या गुणाकाराने आपल्याला त्याला डिवाइड करायचंय, म्हणजे भागायचंय। तर पहा मुलांनो, मग 4 एका 4, 4 त्रिक 12 आणि वरचा एक 0, त्यानंतर खाली 5 आहे म्हणून 5 एका 5 आणि 5 चौक 30। मग मुलांनो या सगळ्यांचा भागाकार किती आलेला आहे, 6 आलेला आहे। यांचा जो भागाकाराचं जे उत्तर आलेलं आहे त्याला आपल्याला काय म्हणायचंय मुलांनो, मसावी असं म्हणायचंय। ठीक आहे, मग आपल्याला त्या संख्या विचारलेल्या आहेत, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मुलांनो, जे तुमचं संक्षिप्त गुणोत्तर आलेलं असतं त्या प्रत्येक अवयवाला मसावीने गुणायचं, म्हणजे आपल्याला त्या दोन संख्या मिळत असतात। मग मुलांनो ही तुमची पहिली संख्या आहे, काय, पहिला अवयव 4 गुणिले मसावी आपला 6, म्हणजे 6 चौक 24 ही आपली पहिली संख्या मिळाली। आणि त्यानंतर दुसरी संख्या मुलांनो म्हणजे दुसरा अवयव आपला 5 आणि गुणिले आपला मसावी 6, म्हणजे 6 पंचे 30। तर अशा प्रकारे ह्या दोन संख्या आपल्याला काय करायच्या, शोधायच्या। धन्यवाद।